काश्मीर मधील पुलवामा इथे इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. यात आपले 40 जवान शहीद झाले. या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात जशास तसे प्रत्युत्तर देण्याची भावना होती. आणि लवकरच भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत 400हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. यावरच आधारित संकर्षण कराडे यांची पुन्हा ना व्हावा पुलवामा ही देशभक्तीवरील कविता मी सादर करत आहे. ना चर्चा उपयोगाची ना संवाद येतो कामा, ना चर्चा उपयोगाची ना संवाद येतो कामा, असे भिडावे आता पुन्हा ना व्हावा पुलवामा. शत्रूत नाही धैर्य असा तो भ्याडपणेच येतो, पाठीत करतो हल्ले नि 40 अंशे नेतो. औलाद असशील एकाची तर पुकार रडक्या युद्ध, 400 समोर एक पुरावा इतके आम्ही समृद्ध. बर कुणा जीवावर तू करतो ही थट्टा जीवघेणी, बर कुणा जीवावर तू करतो ही थट्टा जीवघेणी. तुझा देश उभा ती जमीन आणि तुझ्या नदीत आमचे पाणी. जे व्हावे मग तेच झाले, जे व्हावे मग तेच झाले. मिराज गेले परतून आले, 40 बदल्यात 400चे धडा वेगळे शिर निघाले. पण लक्षात घे रे रडक्या, आमच्या हल्ल्यात सुद्धा संस्कारे. सैन्यास तुझ्या हात न लावला यातच तुझी खरी हारे. यातूनही तू बोध न घेतला अटळ मग रणकंदन, यातूनही तू बोध न घेतला अटळ मग रणकंदन. सांगावा हा देऊन खुशाल परतला अभिनंदन. सैन्याप्रमाणे नागरिकांनो आपणही कर्तव्य जाणावं. पुलवामा निमित्ताने डोळ्यात अंजन मात्र घालावं. भारत माता की जय हे फक्त सोयीनुसार म्हणू नका, भारत माता की जय हे फक्त सोयीनुसार म्हणू नका. आणि हल्ल्यानंतरच उसळणारे देशभक्त बनू नका. असे जगावे तिन्ही त्रिकाल की राष्ट्र न व्हावे शर्मिंद, असे जगावे तिन्ही त्रिकाल की राष्ट्र न व्हावे शर्मिंद. उठता बसता एकच मंत्र, जय हिंद जय हिंद. भारत माता की जय.